तर हा जो ट्रान्सफर ऑफ वोटचा एक कळीचा मुद्दा महाराष्ट्रात अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे, कारण 4 मोठे पक्ष झालेले आहेत. 30-32 महायुती महाराष्ट्रात येऊ शकेल, पण याचा अर्थ जवळजवळ 10 ते 12 जागांचा तोटा त्यांना महाराष्ट्रात सहन करावा लागेल. मला नाही वाटत की राज ठाकरे आल्यामुळे त्यांच्या म्हणजे त्यांच्या मतपेढीत काही फार मोठी भर पडेल. काँग्रेसला रिप्लेस करायचा म्हणजे काँग्रेस इतक्याच ताकदीचा एक राष्ट्रीय पक्ष व्हायचा, हा एक जो त्यांचा मोठा प्लॅन आहे. घटना बदलाचा प्लॅन आहे असं मला वाटत नाही, कारण ते अशक्य आहे. आणि जनतेच्या विश्वासघाताचं नॅरेटिव्ह ठोसपणे मांडण्यात भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे आणि नंतर अजितदादाही कमी पडले. या सगळ्याचा परिणाम लोकसभेत कदाचित तितका दिसणार नाही, मोदी फॅक्टर पुन्हा म्हटलं तसं असल्यामुळे. विधानसभेत फार मोठ्या प्रमाणात जाणवणार आहे. काँग्रेसच्या रणनीतीमध्ये अचानक उत्साह मोदींमुळेच आला, आणि मोदींनी ते का केलं मला कळेल. मला असं वाटतंय की अजूनही ते 300च्या आसपासच भाजप हा होतोय आत्ताच्या घडीला, कदाचित त्याहून सुद्धा खाली येतील. नमस्ते, मी योगेश कुटाणी. लेट्सअप विशेष या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आता शिगेला पोहोचलेली आहे. महाराष्ट्रामध्ये देखील त्याच पद्धतीचं वातावरण तापलेलं आहे. आणि नक्की महाराष्ट्रात काय होणार, देशाचा कल एकीकडे आणि महाराष्ट्राचा कल दुसरीकडे, असं काही जण सांगता आहेत. तर काही जण म्हणतात की नाही, ज्या पद्धतीनं मोदी लाट 2014 आणि 19ला होती, तिचंच रिफ्लेक्शन पुन्हा 2024मध्ये पडणार आहे. अशा अनेक घडामोडी घडलेल्या आहेत की ज्याविषयी आपल्याला जाणून घ्यावं लागेल. त्या पाठीमागची कारणमीमांसा ऐकावीशी वाटेल. तर यासाठी माझ्यासोबत आहे ज्येष्ठ पत्रकार आणि ज्येष्ठ विश्लेषक प्रशांत दीक्षित सर. नमस्कार सर, आपलं लेट्सअपमध्ये खूप खूप स्वागत. आणि आपण अशा टप्प्यावरती महाराष्ट्राच्या आहोत की आता प्रचाराचे मुद्दे आता स्पष्ट झालेले आहेत. सगळ्या दोन्ही बाजू आता परखडपणे बोलू लागलेल्या आहेत. तर महाराष्ट्राचं चित्र जे ओपिनियन पोलमध्ये आलेलं होतं, तर त्यांचं अनेकांचं म्हणणं होतं की 18 ते 20 जागा किंवा 15 ते 20 जागा या महाविकास आघाडीला मिळतील आणि उर्वरित जागा 30 जागा या महायुतीला मिळतील. तर हे जे ओपिनियन पोल आहेत, हे प्रत्यक्षामध्ये फील्डवरती किंवा प्रचारादरम्यान कुठे जाणवत आहेत का? अगदी शब्दशः सांगायचं, खरोखर सांगायचं तर फील्डवरची मला नीट माहिती नाही, परंतु जे काही माहिती घेतो वेगवेगळ्या माध्यमातनं, जुन्या मित्रांकडनं किंवा स्थानिक पत्रकारांकडनं, त्यातनं जाणवतं असं की साधारण कमळ चिन्हाला फेवरेबल वातावरण महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी आहे. जिथे कमळ चिन्ह आहे तिथे मोदींकडे बघून कमळ चिन्हावर मतदान करायची इच्छा अनेकांना आहे. प्रश्न आहे त्याच्यानंतर त्याच्या खालोखाल घड्याळ चिन्हावर सुद्धा, कारण त्यांनी मर्यादितच जागा लढवल्या आहेत, त्यामुळे तिथेही थोडा कल दिसतोय. बारामती सोडून, बारामतीत मात्र फार जोराची काटेची टक्कर म्हणतात तशी होईल असं वाटतं आहे. शंका आहे ती थोडीफार धनुष्यबाण आणि मशाल याच्यामध्ये कोणत्या बाजूला लोक झुकतात. आणि त्यातही इंटरेस्टिंग पार्ट असा राहणार आहे की कमळावर आजपर्यंत मतदान करणारे किती जण धनुष्यबाणाला मतदान करतील, त्याचप्रमाणे आजपर्यंत कमळावर मतदान करणारे घड्याळावर खरोखर मतदान करतील का, आणि धनुष्यबाणाचे मतदार जे जुने होते ते आता मशाल आणि कमळ असं समोरासमोर उभं राहिलं तर ते पूर्णपणे मशालीच्या बाजून जातील का एकनाथ शिंदेंमुळे कमळाच्या बाजून जातील. तर हा जो ट्रान्सफर ऑफ वोटचा एक कळीचा मुद्दा महाराष्ट्रात अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे, कारण 4 मोठे पक्ष झालेले आहेत आणि प्रत्येकाची ताकद आजपर्यंत आपल्याला समजूनच घेता आलेली नाही. कारण कुठलीही निवडणूक गेल्या 2 वर्षात महाराष्ट्रात झालेली नाही ना. नगरपालिका, ग्रामपंचायत झाल्या, पण तुलाही माहिती आहे ग्रामपंचायत काय चिन्हावर लढवली जात नाही. प्रत्येकजण दावा करतो की आम्हाला सर्वोत्तम मिळाल्या. त्यामुळे आजच्या घडीला व्यक्तिगत मला जे लोकांशी बोलून जाणवतं तर भाजपच्या जागा बऱ्यापैकी, म्हणजे त्यांचा स्ट्रायकिंग रेट खूप चांगला असेल. ते 28वर होते, त्यांना खऱ्या जास्त जागा लढवायच्या होत्या पण त्यांनी लढवल्या नाहीत. त्याची कारणमीमांसा आपण करू नंतर. पण त्यामुळे त्यांच्या 28 आणि बाकीच्यांच्या धरून 30-32 महायुती महाराष्ट्रात येऊ शकेल, पण याचा अर्थ जवळजवळ 10 ते 12 जागांचा तोटा त्यांना महाराष्ट्रात सहन करावा लागेल 2019च्या तुलनेत. आता हा खड्डा ते अन्य राज्यातनं कसा भरून काढतात याच्याकडे मोदींच्या नेतृत्वाची कसोटी आहे. आणि तो त्यांच्यासमोरचा जटिल प्रश्न आहे. अच्छा, एक महाराष्ट्र, आपण देशपातळीवर थोडं नंतर जाऊया, की महाराष्ट्रामध्ये भाजपनं राज ठाकरेंना बरोबर घेतलं
म्हणजे राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा हो. महायुतीला हो. दिलेला आहे. हो. तर हे बिनशर्त मागचं गणित काय आहे? मला एवढंच वाटतं की राज ठाकरेंनी आणखी आपल्याला डोकेदुखी करू नये प्रचार सभा वगैरे घेऊन, अशी एक दक्षता त्यांनी घेतली. दुसरा भाग म्हणजे जे एकनाथ मूळ समजा शिवसेनेचे मतदार 10 आपण धरले, तर त्यातले असं आपण समजून चला की अजूनही 6 मतदार उद्धव ठाकरेंकडे आहेत आणि 4 मतदार एकनाथ शिंदेंकडे आहेत. कदाचित उलटही असेल, आपल्याला माहीत नाही, पण आपण एक धरून चालूया आत्ताच्या घडीला. तर त्या 4 जर का राज ठाकरे बरोबर आले, तर वरचे जे उद्धव ठाकरेंकडे 6 मतदार आहेत त्यातले 1-2 आपल्याकडे घेता येतील का, हा एक हिशोब एकनाथ शिंदेंसाठी मुख्यतः भाजपने केलेला असावा. व्यक्तिगत भाजपला मला नाही वाटत की राज ठाकरे आल्यामुळे त्यांच्या म्हणजे त्यांच्या मतपेढीत काही फार मोठी भर पडेल किंवा त्यातून काही त्यांचं नुकसान होईल. कारण 2019मध्ये तर त्यांनी जोरदार प्रचार केला, तरी भाजपला काहीही त्याचा परिणाम, त्या प्रचाराचा अजिबातच परिणाम झाला नाही. जसं मी नेहमी एक सांगू इच्छितो की शरद पवारांच्या पावसाच्या सभेचा सुद्धा काही परिणाम झाला नाही, आपण ते मानतो. पण ॲक्च्युली जनमत हे पूर्णपणे शिवसेना आणि भाजप युतीला भक्कम बहुमत दिलेलं होतं. तसंच राज ठाकरेंच्या ह्याचाही तेव्हा काही फार परिणाम अजिबातच झालेला नव्हता. परंतु असं आहे की आता भारतीय जनता पक्षाने स्वतःचाच लक्ष इतकं मोठं ठेवल्यामुळे आणि काही करून त्यांना 300च्या वर आपली एक ताकद ती दाखवून द्यायची असल्यामुळे, कारण तो लार्जर प्लॅन आहे त्यांचा. काँग्रेसला रिप्लेस करायचा म्हणजे काँग्रेस इतक्याच ताकदीचा एक राष्ट्रीय पक्ष व्हायचा, हा एक जो त्यांचा मोठा प्लॅन आहे. घटना बदलाचा प्लॅन आहे असं मला वाटत नाही, कारण ते अशक्य आहे. ते आपण पाहिजे तर बोलू नंतर, पण ते अशक्य आहे असं माझं स्पष्ट मत आहे. पण त्यांचा प्लॅन मुख्यतः आहे की काँग्रेस जशी 1950 ते 80 या काळात राष्ट्रभर पसरलेली होती, 1990 पर्यंत, म्हणजे राजीव गांधींच्या काळापर्यंत, नंतर ती कमी कमी होत झाली. पण तिथपर्यंत ज्या पद्धतीचा तो राष्ट्रीय पक्ष म्हणून सगळीकडे पोहोचलेला होता, ते पोचायचं असेल तर आपल्याला 300च्या वर मोठी उडी घेतली पाहिजे. कारण राजीव गांधींचं 214 एक्सेप्शनल, ते सोडून द्या, 414. पण इंदिरा गांधींच्या काळात 350 ते 370 या दरम्यान काँग्रेसला अगदी नेहरूंपासनं जागा असत. तर तशा पद्धतीने त्यावेळच्या काँग्रेसचं प्रतिबिंब काय म्हणू त्याला रिप्लेस करून भारतीय जनता पक्ष हा मोठा पक्ष करायचा आणि अन्य पक्षांना, तेव्हा जसा जनसंघ छोटा होता तसं काँग्रेसला छोटं करायचं. तेव्हा जसे अन्य पक्ष छोटे होते, लोहियावादी होते, समाजवादी होते, आपल्याकडे महाराष्ट्रात प्रजा समाजवादी होते, तर त्या पद्धतीची राजकीय समीकरणं करणं हे त्यांचं मोठं लक्ष आहे. तिथे आता महाराष्ट्रात त्यांना पंचायत होती. कारण महाराष्ट्रातल्या राजकारणाने जे वळणं घेतली आहेत आणि ज्या पद्धतीच्या चुका म्हणा किंवा त्रुटी म्हणा या भारतीय जनता पक्ष, शिंदे आणि अजित पवार आघाडीकडनं झाली आहेत, त्या सगळ्याचा परिणाम असा होतोय की त्यांना महाराष्ट्रात, हा मी जो म्हटला 10-12 जागांचा खड्डा आहे आणि तो मोठा खड्डा आहे, तो भरून काढायचा त्यांना तिकडे विचार आहे. पण राज ठाकरे म्हणून ते राज ठाकरेंबद्दल काळजी हीच घेत आहेत की कोणी आपल्या विरोधात असा जाऊ नये की जो आपली मतं कमी करेल. आणि मतं कमी करण्याचं हे काय आहे, तर ही चुरशीची प्रत्येक ठिकाणी लढत होत असल्यामुळे सर्वात महत्त्वाचा फॅक्टर कुठचा ठरणार असेल तर कोणता पक्ष संघटनेच्या ताकदावर जास्तीत जास्त आपल्या मतदारांना बाहेर आणून मतदान करायला उद्युक्त करू शकेल किंवा प्रवृत्त करू शकेल, याच्यावर अनेक गोष्टी ठरणार आहेत. जे काम उत्तम तऱ्हेने भारतीय जनता पक्षाने राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये केलं आणि त्याचा त्यांना खूप मोठा फायदा मिळाला, तर ही ताकद वापरून अशा वेळेस जेव्हा प्रत्येक मत महत्त्वाचं असतं तेव्हा उगाच मतदारांची द्विधा मनस्थिती करण्याची ताकद असणारा कोणी नेता असेल तर त्याला चुचकारून घ्या, त्याला आपल्या बरोबर घ्या, ही रणनीती त्यामध्ये दिसते. विधानसभेसाठी कदाचित काही वेगळं त्यांची कॅल्क्युलेशन असू शकतात. याच्यामध्ये त्यांनी भाजपनं शिवसेना फोडली, राष्ट्रवादी काँग्रेस फोडली आणि तरीही म्हणजे अनेकांना असं वाटत होतं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ताकद कमी आहे, ते कमी जागावरती लढतील. तर एकनाथ शिंदे यांनी जागा वाटपामध्ये यशस्वीरित्या खेळ केला असं तुम्हाला वाटतं का? एकनाथ शिंदेने आपला दबाव
बरोबर ठेवला असं मला वाटतंय. बरं. आणि त्याला 2 कारणं वाटतात. एक तर एकनाथ शिंदेना अनेक लोक जितके अंडर एस्टिमेट करत होते तेवढं मी करत नव्हतो. याचं कारण ते तसे ते राजकारणपटू आहेत तसे. त्यांचा बाकी ऑरा किंवा बाकी त्यांची काम करायची पद्धत वेगळी असली तरी राजकारण त्यांना उत्तम समजतं. हे अनेक वर्ष ज्यांनी त्यांना पाहिलेलं आहे. मी स्वतः ठाण्यातनं आलेलो आहे त्यामुळे मलाही माहिती आहे. ते त्यांना बरोबर कळतं. मला असं वाटतं कुठेतरी पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाने खूप प्रेशर आणायचा प्रयत्न केला. कारण मी मगाशी म्हटलं तसं कमळ चिन्हावर मतं ओढण्याची क्षमता आहे मोदींच्या फॅक्टरमुळे. मोदी फॅक्टर हा खूप महत्त्वाचा आहे. अनेक सर्वे दाखवतात की मोदी जिथे जिथे स्वतः उतरतात तिथे 12 ते 15% मतं फिरवतात. हे स्टॅटिस्टिकल डेटा आहे आणि हे फार मोठा आकडा आहे. 12-15% बदलत असतील तर ते त्यांना अपेक्षा होती. पण जेव्हा लक्षात आलं की हे काही शक्य नाही आहे, हे यातनं आणखी भानगडी होणार, अशा वेळे मला वाटतं आता भारतीय जनता पक्षाची खेळी मला अशी वाटते. हा माझा तर्क आहे, मला काही याची माहिती नाही, मी स्पष्ट करतो. तर्क असा आहे की ठीक आहे, आम्हाला तुम्ही जेवढ्या जागा आधी आम्ही म्हणत होतो काय 28वर मला वाटतं आता ते थांबत आहेत, तेवढ्याच आम्ही लढवू. तुम्ही आणि उद्धव ठाकरे एकमेकांशी खेळा, एकमेकांशी काय त्या संघर्ष करा. त्यातनं तुम्ही सावरलात, तुम्ही तुमची ताकद दाखवून दिलीत तर वेलकम. विधानसभेच्या वेळी आपण अधिक चांगल्या तऱ्हेने तुमच्याशी डील करू. तुम्ही मागे पडलात तरी वेलकम, आम्हाला ती स्पेस मिळेल विधानसभेसाठी. आणि हे लक्षात घेऊन अजितदादांनी फार ताणलंच नाही, कारण त्यांचं विधानसभेसाठी लक्ष आहे. त्यांना विधानसभा अधिक महत्वाची. तर अजितदादांनी त्यांची ताकद दाखवली तर विधानसभेत भाजप अजितदादा हे जास्त वर येतील आणि एकनाथ शिंदेचं पारडं जर का ते पराभूत झाले तर कमी जाईल. ते जर का त्यांनी उद्धव ठाकरेंच्या अनेक जागांवर 21 पैकी समजा 10-12 जागांपेक्षा जास्त याच्यावर पराभव केला की आपल्या त्यांना ज्या 15 मिळाल्या आहेत त्यातल्या अगदी 10-12 जिंकल्या तरी मग तिघांना बरोबर घेऊन काहीतरी विधानसभेत करतात. तर ज्याला आपण स्ट्रॅटेजिक रिट्रीट म्हणतात तशी भाजपने घेतली. आणि कुठेतरी भाजपच्या लक्षात आलं आहे की महाराष्ट्रातलं जनमत ज्या पद्धतीने आपल्याला मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये फिरवता आलं तसं फिरवता येणं शक्य दिसत नाही. त्याला वेगवेगळी कारणं आहेत. महाराष्ट्राची रचना, महाराष्ट्रातलं मतदारांचं एक लॉयल्टी फॅक्टर, अशा अनेक गोष्टी आहेत त्यात. त्यामुळे कुठेतरी त्यांनी महाराष्ट्राची भाजपने स्वतःची निवडणूक ही 25 ते 28 जागांवरच ठेवली आणि आम्ही आमचा स्ट्राईक रेट 90च्या पुढे नेऊ, म्हणजे 28 पैकी 25 जागा वगैरे आणू. तुम्ही तुमचा स्ट्राईक रेट दाखवून द्या आणि मग दूध का दूध पाणी का पाणी याच्यात होईल. म्हणून तुम्ही बघाल तर काल का परवा उद्धव ठाकरेंनी याच्यात बदल केलाय. ते म्हणाले मराठी माणसात झुंज लावण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असं त्यांनी एक विधान केलंय. कारण उद्धव ठाकरे विरुद्ध शिंदेचा ठाकरे का म्हणजे दोन शिवसेनेमध्येच त्यांनी हे केलं आणि स्वतःच रिट्रीट झाले स्ट्रॅटेजिकली असं मला वाटतं. ओके. याच्यामध्ये आणखीन एक असं वाटतं की अजित पवार यांनी फक्त 4 जागांवरतीच समाधान मानले, तुम्ही असं म्हणता की त्यांना पुढे विधानसभा लक्ष आहे. याचा अर्थ अजित पवारांना म्हणजे आता हे पुढचं माझं अंडर एस्टिमेट भाजपने केलं आहे का की नाही ना 4 जागा पुरेशा आहेत, त्यातही 1 जागा भाजपच्याच जे राणा जगजित त्यांच्या पत्नीने दिलेली आहे. 5वी जागा त्यांना जी मिळणार होती त्या परभणीमध्ये महादेव जानकरांना पाठिंबा द्यावा लागला राष्ट्रवादीला ते बारामतीच्या समीकरणासाठी. तर या सगळ्या वाटाघाटींमध्ये अजित पवारांनी कमी जागा घेणे त्यांची स्ट्रॅटेजी आहे की भाजपने त्यांना कमी घ्यायला लावल्या? मला तर वाटतं ती स्ट्रॅटेजी जास्त आहे. म्हणजे अजितदादांचं मी पहिल्यापासून फॉलो करतोय, म्हणजे अगदी पार शरद पवार असल्यापासून त्यांचं सर्व लक्ष हे महाराष्ट्रावर जास्त आहे. आणि कुठेतरी भाजपला असंही वाटत असेल की इन फ्युचर म्हणजे पुढच्या काळात चांगलं कॉम्बिनेशन समजा मोदी पुन्हा निवडून आले येण्याची शक्यताही आहे, म्हणजे आत्ताच्या घडीला तरी आहेच ती शक्यता. तर पंतप्रधानपदी मोदी आणि इथे मग देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा असे जर का जास्त कॉम्पिटंट आम्हाला नेते मिळाले जे डिलिव्हर करू शकतात. कारण आत्ताच्या घडीला भाजप कुठे कमी पडलं आहे महाराष्ट्रात तर 2-3 गोष्टी. एक तर नॅरेटिव्ह, म्हणजे खरं म्हणजे ही निवडणूक अशी व्हायला हवी होती, इथे हे विश्वासघाताचं नॅरेटिव्ह आहे आत्ता. जर का आपण ड्रॅमॅटिकली पब्लिकमध्ये एक विश्वासघात आहे तो जनतेचा विश्वासघात आहे. म्हणजे जनतेने तुम्हाला निवडून दिलं होतं, 5 वर्ष सत्ता व्यवस्थित चालली असती, इतकं बहुमत दिलं होतं, पण तुम्ही काय डावपेच खेळलेत, म्हणजे उद्धव ठाकरेंनी डावपेच खेळले आणि ते बाजूला गेले. याच्या विरोधात उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचा नॅरेटिव्ह आहे ते व्यक्तिगत
आम्हाला आमचा विश्वासघात झाला. बरोबर. ते म्हणजे victim एकनाथ card ते शिंदेने खेळतात. आमचा विश्वासघात केला, अजितदादाने आमचा विश्वासघात केला. म्हणजे व्यक्तिगत हे विश्वासघात आणि जनतेचा विश्वास असं खरं असायला हवं होतं, बरं पण तसं झालं नाही. व्यक्तिगत विश्वासघाताचं नॅरेटिव्ह जास्त चाललं बरं आणि जनतेच्या विश्वासघाताचं नॅरेटिव्ह ठोसपणे मांडण्यात भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे आणि नंतर अजितदादाही कमी पडले. अजितदादांचं खूपच नंतर आलं, पण मुख्यतः एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्ष कमी पडले. ते का कमी पडले ते त्याचे कारणं वेगवेगळे सांगता येतात, पण कमी पडले ही वस्तुस्थिती आहे. अच्छा. म्हणजे तो जो मुद्दा होता की 2019च्या निवडणुकीनंतर यांना पूर्ण बहुमत मिळालं होतं आणि महाराष्ट्राची आज वाट लावली आहे म्हणून जे भाजपकडे बोट दाखवतात, मी भाजपचा समर्थक म्हणून बोलत नाही, फॅक्च्युअल हे बघितलं तर महाराष्ट्राची वाट जेव्हा उद्धव ठाकरेंनी पंगत बदलली तेव्हापासून हे सगळं हे सुरू झालं. ही फॅक्ट आहे. त्यातही काँग्रेस जर का जवळ आली नसती, भाजपचा होरा कुठे चुकला काँग्रेस जाणार नाही हे त्यांच्यासोबत ते धरूनच बसले होते. बरोबर भाजपचे चाणक्य तिथे बसले बरोबर आणि शरद पवार आणि हे चाणक्य इथे बसले की आपल्या डोळ्यासमोरनं सगळे आपले आमदार परत जात आहेत. हे त्यानंही म्हणजे हे सगळं प्रत्येकाचेच अंदाज चुकले. बरोबर पण नॅरेटिव्ह ते अधिक सेट झाल्यामुळे व्यक्तिगत विश्वास म्हणजे शरद पवारांचा विश्वासघात केला, उद्धव ठाकरेंचा विश्वासघात केला, ह्या नॅरेटिव्हला नीट उत्तर देता आलं नाही. हा एक पार्ट. दुसरा पार्ट मला असं वाटतं की भारतीय जनता पक्ष हे सरकार म्हणजे उद्धव ठाकरेंचं सरकार पाडणं आणि आपलं सरकार बनवणं याचं इतकं टोक त्यांनी गाठलं की ते गाठताना त्यांनी शिवसेनाच आपल्याकडे पूर्ण बदला, राष्ट्रवादीच पूर्ण बदला, हे जे एक्सटेन्शन केलं हे जनतेला कुठेतरी खटकलं. बरं कुठल्याही गोष्टीचा मर्यादा सोडली किंवा मर्यादा अतिक्रम केला की ते जनतेला खटकतं. आणि ह्या घटना अलीकडे भाजपकडनं होत आहेत, त्यांना सावध व्हायला पाहिजे. म्हणजे ज्याला एक सरकारचा ॲरोगन्स म्हणतो किंवा हा म्हणतो उद्धटपणा म्हणतो, तो कुठेतरी दिसायला लागला होता. ओके आणि त्यातनं लोकांना ते आवडलं. हां, तुम्ही एकनाथ शिंदेना बरोबर घेतलात, सरकार बनवलं, ठीक आहे, तुमचा विश्वासघात झाला होता, आम्ही ते मान्य करतो. पण नंतर तुम्ही शिवसेनाच खेचायला लागला. ॲक्च्युली शिवसेनेचं काय राजकीय भवितव्य जनतेने ठरवलं असतं ना पुढच्या निवडणुकांमध्ये. किंवा तुम्ही शरद पवारांकडनं अजितदादांना आणलं, ठीक आहे, तुम्हाला शरद पवारांचं क्रेडिट, आपली विश्वासार्हता कमी करायची होती, त्यांचं राजकीय वजन कमी करायचं होतं. कारण आज इंडिया आघाडीत शरद पवार कुठेच नाही आहे. बरोबर ते बारामती आणि ह्या पट्ट्यातच राहिले. ते कुठेही उद्धव ठाकरे किंवा शरद पवारांना इंडिया आघाडीतला एकही पक्ष दुसरीकडे प्रचाराला बोलवत नाही आहे. आणि तेही इथेच सगळी ताकद लावतात. बरोबर आहे, म्हणजे स्ट्रॅटेजिकली ते काही चूक नाही आहे. ते तुम्हाला करायचं होतं, केलं, पण तुम्ही पक्षच खेचायला लागलात, ही दुसरी एक चूक झाली. आणि तिसरी त्याहून महत्त्वाची जी मला वाटतं त्रुटी राहिली ती म्हणजे ज्या पद्धतीचं एक कणखर आणि कार्यक्षम सरकार सर्वसामान्य जनतेला पटेल, त्यांना भिडतील अशा योजना आणून ते राबवणारं सरकार, अशी जी प्रतिमा शिंदे आणि फडणवीस यांनी करायला हवी होती, त्याच्यात ते कमी पडले. म्हणजे मी उदाहरण असं देईन की ज्या पद्धतीचं सरकार योगी आदित्यनाथ UPमध्ये चालवतं, ज्या पद्धतीचं मध्य प्रदेशात शिवराज सिंग चौहान यांनी चालवलं, ज्या पद्धतीचं हेमंत विश्व शर्मा तिकडे चालवत होते, म्हणजे मोदींची लोकप्रियतेचा वापर करून आपल्या पक्षाचा आणि आपल्या म्हणजे मोदींची एक फ्रेम कशी आहे, म्हणजे मोदींचा ब्रँड कसा आहे की हे कार्यक्षम पंतप्रधान आहेत, भरपूर काम करतात, नव्या नव्या योजना आणतात, त्या नीट अंमलबजावणी याकडे बारकाईने लक्ष देतात. असं इकडे 2-2.5 वर्षात झालंच नाही ना. म्हणजे मला तरी आठवत नाही ते की STची महिलांना योजना सोडली तर सटकन डोळ्यात पॉप्युलर अशी कोणती हां म्हणजे एकदम लक्षात येईल. जशा मोदींच्या आपण नाही म्हटलं, अगदी मोदींचा पक्का विरोधकही सांगेल की 10 योजना दिसतात. जनधन असेल, गॅस असेल, उज्ज्वला गॅस असेल, अनेक आहेत, आत्मनिर्भर भारत असेल, G20 असेल, GST असेल, असं तुम्हाला सांगता येतं. ते पटेल न पटेल म्हणजे त्याचा परिणाम पण दिसतं तुम्हाला. असं काहीतरी देवेंद्र फडणवीस यांनी केलं नाही. त्यामुळे हे 3 मुद्दे की एक तर नॅरेटिव्हमध्ये अपयश, की जनतेचा विश्वासघात हे ठसवता आलं नाही, उलट त्याला व्यक्तिगत विश्वासघाताचं स्वरूप आलं आणि ते जनतेला पटलं. दुसरा भाग असा की तुम्ही पक्षच पूर्ण ओढून घ्यायला निघालात की ती फूट पाडून तुम्ही डावपेच म्हणून न बघता ते व्यक्तिगत पातळीवर आणलं. आणि तिसरं म्हणजे सरकारमध्ये तुम्ही कमी पडलं. या सगळ्याचा परिणाम लोकसभेत कदाचित तितका दिसणार नाही, मोदी फॅक्टर पुन्हा म्हटलं तसं असल्यामुळे. विधानसभेत फार मोठ्या प्रमाणात जाणवणार आहे. हे लक्षात घेऊन तुझा जो प्रश्न होता त्याच्यात अजितदादांनी लक्षात घेतलं की आत्ता आपलं स्थान
हे या पद्धतीचंच आहे. आपण इथल्या 4 जागा जरी मिळवल्या, त्यातूनही बारामती जरी विजयी झाली तरी त्यांच्या दृष्टीने नॅशनल न्यूज झाली. राईट, खरी गोष्ट आहे. म्हणजे खरोखरच नॅशनल न्यूज आहे. बरोबर. अजितदादांना त्यांचं शेवटी त्यांना ते फार प्रॅग्मॅटिक आहेत त्याबाबत पहिल्यापासून. त्यांचं अनेकांना पटणार नाही, म्हणजे तुला मलाही कदाचित पटणार नाही की म्हणजे ते जे सांगतात की लोकांची कामं करायची असतील तर सरकारबरोबर राहायला पाहिजे, म्हणजे कोणी विरोधी पक्षात राहायला नको, असं काही हे होत नाही. पण या दुसरं टोक गाठतात. पण काय आहे, त्यांची पण एक प्रतिमा ही कार्यक्षम प्रशासक, आपल्या मतदारांचं संपर्कात असणारा, त्यांची कामं करणारा असं जे आहे. त्यामुळे ते विधानसभेसाठी स्वतःची मांड पक्की करून घेत आहेत राष्ट्रवादीवरची. आणि मग ते विधानसभेत मात्र आज एकनाथ शिंदे करतायत त्याहून जास्त दबावाचं राजकारण ते भाजपबरोबर करतील. पण तिथे वाद फारसा होणार नाही. याचं कारण एक म्हणजे अजितदादांचा प्रभाव ज्या पट्ट्यात आहे मुख्यतः, तो त्या पट्ट्यात भाजप कमालीचा वीकच आहे, कमीच आहे पहिल्या पश्चिम महाराष्ट्र विशेषतः. म्हणजे तेव्हा 72-73 मिळाल्या तेव्हा नाही, तेव्हा त्यांनी विदर्भातही उत्तम जागा मिळवल्या होत्या. पण मुख्यतः पश्चिम महाराष्ट्रात भाजपला से नाही आहे फारसा, त्यामुळे वाद तिथे होणार नाही. पण आता एकनाथ शिंदेबरोबर जसं मुंबईचा होतोय, कोकण होत आहे, खानदेश होत आहे, ठाणे आहे, नाशिक आहे, विदर्भ नाही त्या मानाने. तर हे विधानसभेत आपल्याला पत्रकार म्हणून बघायला इंटरेस्टिंग. सर, दुसरा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा की शरद पवार आणि तुम्ही आता जे नॅरेटिव्ह तुम्ही सांगितलं 3 पैकी, याचा अर्थ शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जो विश्वासघात झालेला आहे त्याची सहानुभूती जी आहे ती तुम्हाला ती सहानुभूती महायुतीला म्हणजे तोटा देणारी ठरू शकते. ती पिनपॉईंट म्हणजे ती काय म्हणतात आकड्यात पकडता येत नाहीये. जसं वाटत होतं की म्हणजे व्यक्तिगत मला असं वाटत होतं की केजरीवाल यांच्या बाजूने खूप सहानुभूती आहे जेव्हा त्यांना अटक झाली. पण आता ती कमी होताना दिसते खूप, विशेषतः जेव्हा हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट याचे निर्णय आले आणि त्याच्यानंतर ती कमी व्हायला लागली. म्हणून मी म्हटलं ही सहानुभूती कधी कळली असती की आपल्याला जर का पुणे नगरपालिका महानगरपालिका निवडणुका झाल्या असत्या, मुंबई महानगरपालिका झाल्या असत्या, जिल्हा परिषद निवडणुका झाल्या असत्या, इथे आपल्याला पिनपॉईंट करता आलं असतं. आता ती 4 जून आकड्यात पकडता येत. बरोबर. त्यामुळे जो काही निकाल आपल्याकडे तो आणि त्यामुळे काय होत आहे की प्रत्येक जण क्लेम खूप करू शकतो. 100% माझं उद्धव ठाकरेंबद्दल विचार किंवा शरद पवारांबद्दल विचार, माझं ऑब्झर्वेशन असं आहे की 50 ते 60 वर्षाच्या वरचे जे लोक आहेत त्यांची बऱ्यापैकी सहानुभूती या नेत्यांकडे आहे. तरुण वर्गाचं मला नीट आकलन होत नाहीये, किंवा माझं ऑब्झर्वेशन असं आहे की तरुण वर्ग हा पहिल्यासारखा व्यक्ती किंवा आयडिओलॉजी ह्याला बांधून घेणारा असा राहिला नाहीये. तो जास्त म्हणजे जे प्रदीप गुप्ता कायम सांगतात, व्हॉट मॅटर्स इज डिलिव्हरी. म्हणजे प्रदीप गुप्ता ज्यांचं सर्वात एक्झिट पोल ॲक्सिस इंडियाचे अचूक येतात, त्यांचं अजूनही म्हणणं असं आहे की सहानुभूतीने या सगळ्या ह्या ॲडेड असतात, पण मुख्य प्रश्न असतो तो डिलिव्हरी. म्हणजे आजही इंडियन एक्सप्रेसमधलं तुम्ही मोठं आर्टिकल वाचाल, आपले बिहारमध्ये फिरून त्यांनी केलेलं आहे, तर त्यांनी असं म्हटलं आहे की लालू प्रसाद यादव म्हणजे यादव हा यांचा बेस हा असला तरी यंगर वोटर्स म्हणतात आम्ही देशाचा विचार करून मोदींकडे लक्ष देतो. यादव डॉमिनंट एरिया. म्हणजे ते विधानसभेसाठी असतील यादवांबरोबर. तर हा जो आता आयडिओलॉजीकडनं डिलिव्हरी याकडे जे आलेलं आहे, प्रदीप गुप्ता जसं सांगतात की दावे, वादे आणि इरादे. म्हणजे हे दावे करतात सरकार की आम्ही हे केलं, हे वादे करतात म्हणजे राहुल गांधी वगैरे आम्ही हे करू, याचा हा बघून जनता आपले इरादे व्यक्त करते मतपेटीतनं. तर या डिलिव्हरीच्या याच्यावर तरुण वर्ग जो मी मुख्यतः म्हणतो 20 ते 40 यातला आहे ना, याचा कल तपासणं फार कठीण जातं किंवा कोणी तपासला नाही अद्याप. त्याला वेळ म्हणजे जाणकारांनी तो तपासला पाहिजे. पण त्या वर्गाला कुठल्याच पक्षाला स्वतःला गृहीत धरता येणार नाही, हा एक पार्ट जो न दिसणारा. सहानुभूती धरून म्हणजे सहानुभूती पकडता येत नाही हे बाजूला ठेवून, दुसरा जो मला असं वाटतं एक वेगळी कॉन्स्टिट्युएन्सी निर्माण होते, 2 कॉन्स्टिट्युएन्सी निर्माण होते ज्याच्याबद्दल कोण बोलत नाही फारसं. ती म्हणजे एक लाभार्थींची. हे अक्रॉस स्पेक्ट्रम ऑफ सोसायटी, फक्त उच्चवर्णीयातले काही सोडले, समजा महाराष्ट्रातले 3% ब्राह्मण सोडले, तर बाकी सगळ्या याच्यात जे लाभार्थींचं प्रमाण, केंद्र सरकारच्या अनेक योजनांचे जे लाभार्थी आहेत त्यांच्या घरात काही ना काही आलेलं आहे. धान्य आलं असेल, गॅस आला असेल, जनधनमधनं आलं असेल, अनेक गोष्टी आल्या असतील. म्हणजे आज त्या उडकीने लिहिलं आहे की इतकी जनधन खाती रिकामी आहेत, आपले ॲक्टिव्ह नाही आहेत, पण त्याच्यात इतके
काही हजार कोटी रुपये आहेत. अरे म्हणजे ते पैसे आहेत ना लोकांना, बरोबर, म्हणजे ते वापरू शकतात ना. राईट, ते हा जो हे आकडा खूप हा आहे, महत्त्वाचा आहे. बरोबर. तर हा जो विशेषतः महिलांना, म्हणजे मी व्यक्तिगत माझं अनुभव सांगतो की काम करणाऱ्या ज्या या असतात आमच्याकडे, म्हणजे प्रत्येकाकडे आपल्या येतात, त्यांना मी आवर्जून गेले जनधन आल्यापासून सांगतो की तुम्ही खाती उघडा, आम्ही तुम्हाला त्याच्यात पैसे देऊ. बरं, तर दोघी जणींनी मला असं सांगितलं औरंगाबादमध्ये, ठाण्यामध्ये आणि पुण्यात सुद्धा, की हे तुम्ही फार चांगलं केलं, त्यामुळे आता नवरा माझ्या पैशाला हात लावू शकत नाही. ओके. थेट मोदींची जी आणि त्यांच्या हातात राहतात ते पैसे, बरोबर, बरोबर, नाही तर तो काढून घ्यायचा. राईट. तर हा जो म्हणजे फरक आहे ना, आता हा मतातनं कसा येईल ओके. हे ह्याच्याकडे प्रदीप गुप्ता नेहमी लक्ष वेधतात. तर हा लाभार्थींचा हा. आणि तिसरा जो न दिसणारा फॅक्टर आहे, ज्याच्याबद्दल का बोललं जात नाही, कोणी अभ्यास करत नाही, माहीत नाही, पण गेली 3-4 वर्ष संघ परिवार हा मुस्लिमांमधल्या पसमंदा मुस्लिमांबद्दल खूप काम करतोय, खूप इनरोड्स त्यांच्याकडे करतो, त्यांच्या लोकांना भेटत आहेत, त्यांना सांगतात. पसमंदा मुस्लिम हे मुस्लिमांमधले कनिष्ठ वर्गातले हे आहेत. म्हणजे अशरफ म्हणजे स्वतःला अरबस्तानाशी हे मानतात, हे इकडले आहेत, यांना बरेच अधिकार नाही आहेत इस्लामच्या याच्यात सुद्धा. बरोबर. त्या लोकांना की तुम्ही मूळचे भारतीय आहात, ते हिंदू नाही म्हणत, तुम्ही या भूमीतले आहात, या भूमीतच तुम्ही तुमचे पूर्वज वगैरे लहानाचे मोठे झालेत. म्हणजे सावरकरांची व्याख्या आहे की पितृभू आणि पुण्यभू. बरोबर. तर तुमचे पुण्यभू भलेही नसेल, पण पितृभू तुमचे पूर्वज इथले आहेत. तर त्यामुळे तुम्ही हिंदू संस्कृतीशी किंवा या संस्कृतीशी, हिंदू पण बाजूला ठेवा, भारतातल्या संस्कृतीमध्ये तुम्ही लहानाचे मोठे झालेल्या बांधलेले आहात. म्हणजे जसं मी कोकणातनं आलेलो आहे, तर कोकणात ज्यांना माहिती आहे की अनेक ठिकाणी पूर्वी मुस्लिम आणि हिंदू सण बरोबरीने साजरे केले जायचे. महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी, ज्याला गंगा जमनी ही म्हणतात, हां, की म्हणजे ते संस्कृतीचं भाग होते. तर ते जे इनरोड संघ अनेक ठिकाणी करतोय, उत्तर भारतापासून अनेक ठिकाणी, आणि या वोट बँकमध्ये जो एक त्यांनी काय म्हणतात एक छेद देण्याचा प्रयत्न केला आहे, ते या याच्या वेळे कुठेतरी समजलं. म्हणजे आपण जे समजतो की मुस्लिम एन ब्लॉक भाजपच्या विरोधात जातील मोदींच्या वक्तव्यांमुळे, अन्यायाने, मला त्याबद्दल व्यक्तिगत संशय आहे. कारण मी यांचं गेली 4 वर्षाचं काम बघतोय. म्हणजे मोदींवरच्या माझ्या पुस्तकात मी उल्लेखही केला आहे त्याचा. तर तो एक आणि लाभार्थी हे छुपे प्रवाह आहेत, याचे परिणाम आपल्याला निवडणुकीतच कदाचित दिसतील. ओके. आणखीन एक यातला महत्त्वाचा प्रश्न, काँग्रेसचा परफॉर्मन्स जो आहे, तुम्ही त्यांच्या जाहीरनाम्यापासून तर ते मोदींनी त्यांच्या जाहीरनाम्यातल्या ज्या काही कोट अनकोट चुका त्यांनी काढलेल्या आहेत की आणि त्याच्यानिमित्त वातावरण ते त्यांच्या बाजूनं बोलवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर काँग्रेसची एकूण रणनीती तुम्हाला आत्तापर्यंत कशी दिसली? काँग्रेसच्या रणनीतीमध्ये अचानक उत्साह मोदींमुळेच आला, आणि मोदींनी ते का केलं मला कळत नाही. म्हणजे मोदींचा ट्रॅक थोडाफार सुटला प्रचारातला, असं मला वाटतं. अर्थात मी काय त्यांच्याबद्दल बोलण्या इतका कोणी आपण मोठे नाहीत, त्यांचं हे वेगळं आहे. पण म्हणजे कुठलेही, म्हणजे राहुल गांधींचं सुद्धा मोठं आहे, मोदीच एकटे नाहीत. पण ट्रॅक अशासाठी सुटला की जो काँग्रेसचा जाहीरनामा कोणीच गंभीरपणे घेत नव्हतं, वाचलेलाही नव्हता. खरं आहे. म्हणजे मी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर एक यूट्यूबवर हे केलं होतं, त्याला इतके कमी व्ह्यूज होते, कोणाला तो इंटरेस्टचाही विषय वाटला नव्हता. आणि तोच जरा फिरवून मी अलीकडे दुसरं केलं तर त्याला एकदम टीआरपी वाढवण्याचं काम मोदींनी केलं. एक्झॅक्टली, आजच्या भाषेत. आणि ते का केलं मला कळत नाही. दुसरा भाग असा की म्हणजे ते घटनेबद्दल, त्याच्याबद्दल एक हे आहे की राज्यघटना बदलणार ते यांनी जे केलं कोणी आपल्या काँग्रेसने, ते अगदी परफेक्ट टार्गेट करून त्यांनी अटॅक केला. याचं कारण असं की जसे काँग्रेसला अडचणीत आणणारे सॅम पेट्रोडा आहेत, तसे संघ परिवारात पण बरेच सॅम पेट्रोडा आहेत. ते नेहमी असं काही ना काही काहीतरी बोलत असतात. आणि ह्याचे 2 वेळा मोठे फटके भाजपला मिळालेले. एक तर त्यांना प्रतिमा बदलायची आहे, पण महत्त्वाचं काय आहे थोडक्यात सांगायचं तर, मगाशी जो मी पहिला प्रश्नात हे केलं, भाजपला आता काँग्रेसची म्हणजे 50 ते 80 या काळातल्या काँग्रेसची जागा घ्यायची. तेव्हाची काँग्रेसची वोट बँक प्रामुख्याने कुठली होती तर दलित, मुस्लिम आणि ब्राह्मण, म्हणजे उच्चवर्ण. त्यातल्या सुद्धा ब्राह्मण मोठा, महाराष्ट्रात ब्राह्मण कमी आहेत पण उत्तर भारतात खूप 10% पुढे. आणि काँग्रेसची आधीची सगळी लिडरशिप तुम्ही बघाल तर ती डॉमिनंट ब्राह्मण होती. तर हा वर्ग, उच्चवर्णीयातला वर्ग हळूहळू भाजपने फोडला, ओबीसी मोठ्या प्रमाणात खेचलं आणि दलित आदिवासींमध्ये सुद्धा आपलं स्थान निर्माण केलं.
मागच्या निवडणुकीमध्ये दलित आदिवासी राखीव मतदारसंघात सर्वात जास्त जागा भाजपला मिळाली. बरोबर. त्याच्या खालोखाल ओबीसीमध्ये मिळालेत आणि त्याच्या खालोखाल उच्च वर्णीयांच्या याच्यात मिळाले. बरोबर. पण त्या वर्गाला, तो जो वर्ग आपल्याकडे आलेला आहे तो वर्ग परत निसटता कामा नये. मुस्लिम आधी नाही आले तरी चालतील, पण हा वर्ग निसटता कामा नये म्हणून ते कायम सांगतात की नाही आम्ही राज्यघटनेच्या विरोधात आम्ही बदलणार नाही. खरं तर राज्यघटना बदलणे हे जवळपास अशक्यच आहे. म्हणजे मायावती जरी उद्या पंतप्रधान झाल्या तरी शक्य नाही, कारण त्याला लोकसभा राज्यसभा दोन्हीकडे 2/3 मेजॉरिटी लागेल आणि मग विविध विधानसभातनं 2/3 मेजॉरिटीने ते बिल पास व्हायला पाहिजे. बरोबर. आणि एवढी प्रक्रिया चालू असेपर्यंत भारतातले 22% SC ST स्वस्त बसतील असं म्हणायचं कारण नाही. आणि त्या राज्यघटना बदलणार त्याचा अर्थ आपला धर्मनिरपेक्ष हा जो त्यातला शब्द आहे जो अनेकांना खटकत तो नंतरच आलेला तो होता. नंतर झालेला तो होता. नंतरच आलेला होता आणि बरोबर. त्याने आणि काही पुन्हा आरक्षण बंद करणं आरक्षण बंद करणं हा म्हणून म्हटलं भाजपने काँग्रेसने ते टार्गेट व्यवस्थित केलं. अच्छा. दुसरं म्हणजे काँग्रेस पूर्णपणे लेफ्टिस्ट झाली. बरं. म्हणजे मोदींचं वैशिष्ट्य कसं आहे, मोदी विचाराने उजवे आहेत, म्हणजे हिंदू आणि याने त्यांचा सरकारचा कार्यक्रम डावा आहे. बरोबर. आणि राजकारण हे लोहियावादी आहे. राईट. म्हणजे वेगवेगळ्या जातींना एकत्र करणं. बरोबर. कारण मोदींनी कुठेही प्रो बिझनेस अशी धोरणं आखलेली नाही. नाही. यस. ही समाजवादी धोरणं आहेत खरं म्हणाल तर. बरोबर. आता जर म्हणजे का त्यांचा लाभार्थी कारभार म्हणा सगळंच किंवा म्हणा पद्धतीचं. सगळंच बरोबर. म्हणा. बरोबर. पण आणि विचारात ते हिंदुत्व वगैरे या पद्धतीचं. बरोबर. काँग्रेसने हे जे लेफ्टिस्ट वळण घेतलं आहे खरं तर ते माझ्यासारख्याला पण खटकणार आहे. म्हणजे मला अपेक्षा काँग्रेसकडनं ही होती की भारत आज ज्या स्टेजला, ज्याचं मोदी गवगवा करतात की मी 5व्या क्रमांकावर आणला, आणि खरं आहे ते 10व्यापासून, पण मुळात 20व्यावरनं 10व्या क्रमांकावर गेला. म्हणजे जो सोनं गहाण ठेवण्याची वेळ आली होती तिथनं तो जो वर चढला त्याला मुख्यतः कारणं ही नरसिंह राव आणि मनमोहन सिंगांच्या उजव्या आर्थिक धोरणांची होती. त्याच्यावर मी पुस्तकही लिहिलं आहे, त्याच्यात ते विशद केलं आहे. बरोबर. ती धोरणं अधिक कार्यक्षमतेने आम्ही कशी वापरू किंवा अंमलात आणू हे राहुल गांधींनी सांगायला हवं. त्या धोरणाचं सूत्र सांगायचं तर आपल्याकडे श्रीमंती वाढली पाहिजे, गरिबीचं वाटप करू नका, तर श्रीमंती वाढवा आणि मग त्याचं वाटप वेगवेगळ्या धोरणातनं कसं होईल ते बघा. म्हणजे मी म्हटलं तसं अफोर्डेबल कर्ज करा, म्हणजे कर्ज परवडणारी पाहिजे ज्यामुळे लोक घरं घेतील, गाड्या घेतील, वेगवेगळ्या वस्तू घेतील. की का तर आम्हाला EMI वर मिळालं तरी चालतील, ते फेडण्या इतका आम्हाला पगार मिळतो. यातून श्रीमंती त्यांनी वाढवत नेली. राहुल गांधींची योजना कशी आहे की मी सगळ्यांचं बघणार काय येते ते सांगतायत. मोदी तितकं ते करणार नाहीत, करणं अशक्य आहे, एक्सरे वगैरे, पण तरी श्रीमंतीचं आम्ही म्हणजे गरिबीचं वाटत सगळ्यांना सारखे गरीब करू. अशा पद्धतीचं जे धोरण रशिया, युरोप सगळीकडे फसलेलं आहे, चीनने सुद्धा फसलेलं आहे. म्हणजे माओ आणि स्टॅलिनची धोरणं सोडून द्यायला लागली. रशियाला स्टॅलिनची सोडायला लागली, डेंगना माओची सोडायला लागली आणि ते पुन्हा श्रीमंत निर्मितीकडे वळले. तर त्यामुळे ते वेगळं आहे. पण या पद्धतीने त्यांच्यावर टीका करण्याच्या ऐवजी मोदींनी हा ट्रॅक सोडला. आणि दुसरं एक असं मला वाटतं की त्यांना पहिलं म्हणजे त्यांचा मी 2002 पासनच्या प्रत्येक प्रचाराचा अभ्यास केला आहे. प्रत्येक ठिकाणी ते निवडणुकीच्या विशिष्ट टप्प्यावर धार्मिक आणि याच्या गोष्टी आणतातच. ओके. त्याला अपवाद एकही अपवाद नाही. म्हणजे 2002 आपण एक वेळ ठेवू, कारण तेव्हा ती गोधराच्या याच्यावरच झाली होती, त्यामुळे ते वातावरणच वेगळं होतं. पण नंतर सुद्धा, आणि याच्याबद्दल एक फार चांगलं टिपण विश्व हिंदू परिषदेच्या याच्यात 2012 आलेलं होतं. जेव्हा 2012 तिसरी निवडणूक मोदी गुजरातमध्ये जिंकले, त्याच्यानंतर विश्व हिंदू परिषदेने लिहिलं होतं की उगाच तुम्ही विकासाच्याने गप्पा मारू नका. त्यांनी तेव्हा सद्भावना यात्रा काढली होती. बरोबर. आणि आठवत असेल तर मोदींना टोपी हे केलं होतं, प्रयत्न होता, पण त्यांनी घेतली नाही, शाल घेतली आणि त्याच्यावरनं बराच गदारोळ झाला होता. हे म्हणाले सद्भावना यात्रेने पण मतं मिळाली नाहीत हे लक्षात आलं. त्यामुळे विकासावर मतं मिळतातच याची खात्री नाही. तसं असतं, हे विश्व हिंदू परिषदेने लिहिलं होतं. तसं असतं तर नॅनो ज्या सानंदमध्ये आली तिथला मंत्री पराभूत झाला. कृषी क्षेत्रात गुजरातने 18% सिंचन क्षमता वाढवली, पण कृषी मंत्री पराभूत झाला. मोदींचे 6 मंत्री पराभूत झाले. म्हणून शेवटी मोदींना मैं हनुमान छू
आणि रामासाठी करतोय हेच सांगायला लागलं आणि असं विश्व हिंदू परिषदेने लक्षात आणून दिलं होतं की शेवटी राम, हनुमान या आणि मुस्लिम हिंदू याच्यावरच तुम्ही निवडून घेऊ शकता. आणि दुसरा भाग बघा ना, की मी आत्ता म्हटलं तसं भारतात नेहरूंनंतर सर्वात मोठं काम कोणी केलं असेल तर नरसिंहराव आणि मनमोहन सिंगांनी केलं, पण सरकार नाही आलं निवडून आर्थिक याच्यावर. वाजपेयीने उत्तम कामगिरी केली, नाही आलं निवडून. बरोबर. त्यामुळे 2009 मध्ये एक्सेप्शन आहे, पण तेव्हा भाजपच इतका खाली गेला होता त्यामुळे मनमोहन सिंग निवडून आले. पण 14ला नाही आले. मनमोहन सिंगांचा कारभार इतका वाईट नव्हता आणि ज्या करप्शनचा आरडाओरडा झाला त्यातलं एकही सिद्ध झालं, पण तरी ते नाही आलं. तर आपल्याकडे इमोशनल हा आणावाच लागतो आणि तो कधी आणायचा याचं मोदींना टायमिंग माहिती. तुमच्या म्हणण्यानुसार आता जे अल्पसंख्याकांना तुम्ही तुमच्याकडे टार्गेट केलं आहे, तुमची जी संपत्ती आहे ती अल्पसंख्याकांना, ते मुसलमानाचा शब्द वापरत नाहीये, त्यांना वाटपायचं काँग्रेसचं धोरण आहे. आणि दुसरी गोष्ट, धार्मिक आरक्षण जे कर्नाटक सरकारनं जे काही मुस्लिमांच्या जाती ओबीसी मध्ये घेतलेले आहेत, खरं ते आधीच घेतलेले आहेत, या सरकारचा काही निर्णय नाहीये. तर हे दोन मुद्दे मला असं वाटतं की ते हिंदू मुस्लिम ध्रुवीकरणाचा या दोन मुद्द्यातनं अर्थात म्हणजे आपली मतं कन्सॉलिडेट करणं. कसं आहे, हिंदू मतांमध्ये जे 2010 ते 12 मध्ये काही चुकीच्या गोष्टी मनमोहन सिंगांनी केल्या, म्हणजे त्यांच्या सरकारने, म्हणून मी मनमोहन सिंग म्हणतो, सोनिया गांधींपासून सगळ्यांनी, त्यातल्या 2-3 गोष्टी, 2 महत्त्वाच्या ज्या होत्या, एक म्हणजे संपत्तीवर मुस्लिमांचा पहिला अधिकार अल्पसंख्याकांचा. ते जे हे खुलासे करतायत किंवा त्यांचे पत्रकार जे खुलासे करतायत ते असे काही बोललेले नाहीत, असं अजिबात नाही आहे. ते रेकॉर्डेड आहे. पर्टिक्युलरली टू मुस्लिम कम्युनिटी, पर्टिक्युलरली असा शब्द आहे. त्यांनी अल्पसंख्याक याचा अर्थ दलित, ते आधी म्हणाले, पुढे मुस्लिम, पर्टिक्युलरली टू मुस्लिम कम्युनिटी काढून बघा ते, आणि नंतर पुन्हा एकदा म्हणाले, आय स्टँड बाय धिस सेंटेन्स. अच्छा. पर्टिक्युलरली मुस्लिम कम्युनिटी हॅज गॉट राईट ऑन दिस, म्हणजे भारतातल्या संपत्तीवर. अशा पद्धतीचं आहे ते. इंडियन एक्सप्रेस सगळ्यांनी छापलेलं आहे, म्हणजे ते अगदी ते बघता येईल आपल्याला. ते 2012चं वाक्य आज मोदी 2006चं वाक्य आज त्याचा वापर, त्याला जोड देतात ते सॅम पेट्रोडा. बरोबर. आणि दुसरा भाग काय, अनेकांना न माहिती असलेला, एक तर कसं झालं, तेव्हा दहशतवादी हल्ले खूप झाले ना, त्यावेळे दहशतवाद्यांच्या बाजूने, म्हणजे बाजूने नाही म्हणता येणार, पण त्यांच्याबद्दल सहानुभूती दाखवणारी अनेक विधानं सोनिया गांधी, दिग्विजय सिंग वगैरेने केली. बाटला हाऊस एन्काउंटर झालं, त्याच्यानंतर भगवा दहशतवाद हा शब्द आला, तो वापरण्यात आला, ज्याचा फटका बसला असं अँथनीने स्वतःच्या रिपोर्टमध्ये, जे काँग्रेसला रिपोर्ट सादर केला त्यात झालं. आणि आणखी एक महत्त्वाची भाग म्हणजे 2011 मध्ये विचित्र विधेयक आणलं होतं काँग्रेसने, जे संसदेत नंतर मागे घेण्यात आलं. त्याच्यात असं म्हटलं होतं की भारतात कुठेही जातीय दंगल झाली तर फक्त बहुसंख्यांना जबाबदार धरलं जाईल. म्हणजे अल्पसंख्याकांनी काही केलं तरी त्यांना कायद्यासमोर त्यांना शिक्षा नाही. ते फारच गदारोळ झाल्यावर ते मागे घेण्यात आलं, त्यामुळे त्याची चर्चा झाली नाही. या सगळ्याचा जो कलेक्टिव्ह हिंदू सायकीमध्ये एक जो काय म्हणतात, एक रस तयार झाला होता, एक सॉफ्टवेअर तयार झालं होतं, ते सॉफ्टवेअर टॅप करण्याचा मोदी प्रयत्न करतात किंवा संघ परिवार प्रयत्न करतो. कारण पुन्हा म्हटलं तसं, त्यांना हीच संधी आहे की काँग्रेसची जागा घेण्याची. बरोबर. 50 ते 80 मध्ये त्यांना वाटतंय तसं. म्हणून एक लक्षात घेतलं पाहिजे, मोदी सरकारने कुठल्याही योजना धर्म, जात, पंथ याचा भेदभाव केलेला नाही. जी योजना तुला मला मिळते तीच मुस्लिमाला मिळते, तीच जैनांना मिळते, तीच महिलांना मिळते. त्याबाबत सरकार हे धर्मनिरपेक्षच आहे. सरकारचा कारभार हा सगळा राजकारणाचा भाग आहे, हा फरक आहे त्यातला. पण हा जे हिंदू सायकिकमध्ये एक जे रुजलेलं आहे, ते टॅप करून आपलं हिंदू मत कुठे सरकणार नाही याची धडपड मोदी करतात. त्याने ते करायला पाहिजे का 10 वर्षानंतर हा वेगळा मुद्दा आहे, पण त्यांना रिस्क घ्यायची नाही आहे, त्यांना गॅम्बल करायचं नाही. आणि मी आत्ता म्हटलं तसं ही 4 उदाहरणं आहेत की विकासावर तुम्ही जिंकू शकत नाही, त्यामुळे त्यांना तो दरवेळेस, त्यामुळे ते कोणत्या ना कोणत्या मार्गाने. आणि दुसरं पाहिलं तर विरुद्ध बाजूने सुद्धा सनातन धर्म म्हणजे डेंग्यू आहे, हे कोणी सुरू केलं? हे इंडिया आघाडीनेच सुरू केलं ना. म्हणजे त्यांनी धर्माचा हा केलाच ना. राम मंदिर जो मुद्दा आहे तो निवडणूक त्या अर्थानं फारसा काही चर्चेत नाही आहे, हा एक माझं निरीक्षण आहे. आणि दुसरं असं, राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला अनुपस्थित राहून काँग्रेसनं कोंडी केली, म्हणजे त्यांचा कोणता निर्णय, ते उपस्थित राहिले असते
तरी त्यांचं जी वोट बँक होती ती नाराज झाली असती. आता अनुपस्थित राहिले तर त्यांना मोदींचे टोमणे ऐकावे लागतात. तर त्यांच्यासाठीच काय नक्की याला उत्तर काय आहे? खरं राम मंदिर हा काँग्रेससाठी अजूनही अडचणीचा मुद्दा आहे का? 100% अडचणीचं आहे. म्हणजे मी जसं म्हटलं, राव आणि मनमोहन सिंगांच्या आर्थिक नीतीबद्दल ते स्टँड घेऊ शकत नाहीत अजूनही, ते ओन करत नाहीत त्या. बरं. त्यामुळे तिथे जशी त्यांची अडचण आहे हो. तशीच अडचण इथे आहे. बरं. इकडे तर हिंदूंना दुखवायचं नाहीये, हो. पण मुस्लिमांना पण दुखवायचं नाहीये. आणि त्यांना असं उगाचच भ्रम आहे. हां. म्हणजे मला वाटतं हा चुकीचा भ्रम आहे त्यांच्यात, की मुस्लिम त्यामुळे मतदान करणार, असं अजिबातच नाही आहे. आत्ताच्या घडीला भाजपला जोरदार लढत देणारा जो कोणता पक्ष असेल त्याच्या बाजूने मुस्लिम उभे राहणार आहेत. आणि त्यांना माहिती आहे की 100% काँग्रेस हा काय भाजपप्रमाणे मुस्लिम विरोधी पक्ष होणार नाही. बरं. त्यामुळे भले राम मंदिराला ते उभे राहिले असते तरी ते मुस्लिम काही त्यांच्यापासून दुरावले असते मला अजिबात वाटत नाही. काही किरकोळ दुरावले असते, समाजवादी पार्टीने वगैरे त्यांना उचकावलं असतं मुस्लिमांना. पण हा काय आहे, हा त्यांना काही ज्या त्यांच्या घट्ट समजुती आहेत ना, जसं त्यांच्यात घट्ट समजूत आहे की गांधी घराण्याशिवाय काँग्रेस चालूच शकत नाही. ओके. कोणीतरी आणून गांधी घराण्यातला तिथे असला पाहिजे, हे त्यांना अगदी त्यांच्या याच्यात पक्क बसलेलं आहे ओके. DNA मध्ये आहे त्यांच्या. हा, किंवा इकडे भाजपमध्ये सुद्धा संघ आम्हाला पाहिजे, पण तरी भाजप संघापासून बऱ्यापैकी मोकळा झालाय. पण ते जे तिकडे बसलेलं आहे ना, तसं त्यांचं तिथे झालं. पण मला उलट्या बाजूने मोदींच्या, जसं आपण महाराष्ट्राचा विचार केला तसं 3 गोष्टीत थोडी गडबड झालेली दिसते. बरं. एक तर राम मंदिराचा विषय ज्या ताकदीने वाढला त्याच वेगाने खाली आला. ओके. ही मात्र वस्तुस्थिती आहे. एक म्हणजे तो कदाचित सुप्त प्रवाह असेल, बरं. आपल्याला माहित माहित नाही. नाही. अच्छा. म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं की लाभार्थी म्हणजे फक्त फिजिकल नसतात, राईट. सायकोलॉजिकल लाभार्थी पण असतात. की आम्हाला हवं होतं ते या माणसानं केलं, राम मंदिर उभं केलं, 370 कलम रद्द केलं, हिंदूंना एक प्रतिष्ठा मिळवून दिली. हे सायकोलॉजिकल गोष्टी की आंतरराष्ट्रीय याच्यात G20 मध्ये एवढं काम केलं आणि तुझ्या माझ्या आयुष्यात काही फरक पडत नाही. पण आपल्याला बरं वाटतं. म्हणजे जसं क्रिकेटचं विश्वचषक जिंकलं म्हणून तुझा माझा काय पगार बदल किंवा काहीच फरक पडत नाही, पण एक फिलिंग, सुखावणारं फिलिंग असतं. तर हे देणारे, डिलिव्हर करणारे असतात, तेही आपल्याला आवडतात. तर ते त्यांनी केलं. पण पुढे कसं आहे की हिंदू सायकोलॉजीचा पुन्हा जो एक मोठा हा आहे जो वारंवार दिसतो की प्रचंड अकोमोडेटिव्ह आहे, म्हणजे काय म्हणतात, संमिलन करणारी, अनेकांना सामावून घेणारी अशी आहे. एका विशिष्ट टप्प्याच्या पलीकडे ती ॲग्रेसिव्ह होत नाही. जेव्हा अगदी सांगायची येतं तेव्हा ते उभे राहतात. नंतर ते म्हणतात राहून द्या ना, तुमचं तुम्ही बघा. कारण मुळात आपल्या धर्मातच ते आहे. म्हणजे तुझा देव माझा देव आपण कधी संघर्ष करत नाही. तू कुठल्या याला भजतोस ना, ठीक आहे, माझा देव हा आहे, तू तुझा देव भज, तू तुझ्या देवाला पण मी नमस्कार करीन, तू माझ्या देवाला केलास नाही केलास चालेल. ही जी म्हणजे ही आत्तापासून नाही आहे, ही वेदकाळापासून चालत आली, आपल्या DNA मध्ये ते आहे. त्यामुळे एका मर्यादे पलीकडे जोपर्यंत तुम्ही, जसं मी म्हटलं की भगवा दहशतवाद किंवा दहशतवादी हल्ले किंवा आमच्या दहशतवाद्यांना सुद्धा तुम्ही हे करा, ते चालणार नाही. पण वारंवार उगाचच तुम्ही वाद हे कराल, तेही चालणार नाही. तर राम मंदिर झालं, केलं, चांगलं केलं, इट्स फाईन. मथुरा झालं, चालेल. पण आता आम्ही काही त्याच्यासाठी लढण्या बिडण्याची गरज नाही. आमचं जे काय दाखवायचं होतं ते आम्ही दाखवलं. अशा पद्धतीची एक भावना समाजात, ही टिपिकल हिंदू भावना आहे. तो परधर्मियांवरचा राग डूक ठेवत नाही मनात, ती त्याची वृत्तीच नाही. अन्य धर्मात तसं नाही आहे, मी अगदी ह्याने सांगतो. तर त्यामुळे एका ठराविक याच्या पलीकडे त्याचा प्रभाव आपल्याला जाणवत नाही. दुसरा भाग असा झाला की ज्या डेव्हलपमेंट अजेंड्यावर ते सुरू झाले होते, 24/7 फॉर 2047, हे त्यांची एक चांगली, अजूनही ते देतात. पण ती जी तो जो डेव्हलपमेंट अजेंडा त्यांनी जानेवारीपासून सुरू केला ना, तो कंटिन्यू ठेवला नाही. म्हणजे त्याचं आणि या धार्मिक ध्रुवीकरणाचं एकत्रीकरण जे गुजरातमध्ये ते करत होते, विकास आणि धर्म, तसं त्यांना इथे समूह जमलेलं नाही. का ते मला माहिती ते मंगळसूत्र त्यांच्या उपयोग आलं की नाही. हो, म्हणजे म्हणून म्हटलं ना की ते मंगळसूत्र म्हणजे इमोशनलकडे जास्त वळले. ओके. फक्त पुण्यातलं त्यांचं भाषण वेगळं होतं. अच्छा. पुण्यातलं भाषण मध्यम वर्गाला समोर ठेवून टेक्नो हे अशा पद्धतीचं टेक्नॉलॉजीबद्दल बोलले, एकूण स्टार्टअप वगैरे, इन्फ्रास्ट्रक्चर, विकासाचं जास्त बोलले. तो दुसरा मुद्दा. आणि तिसरा मुद्दा असा की विनाकारण निवडणूक फार लांबली, त्यामुळे लोकांमध्ये एक फटीग आला. जानेवारीपासून निवडणुकीचा सगळे आपल्या महाराष्ट्रात तर 2 वर्ष प्रचारच चालू आहे, प्रत्येकजण तोच करतो. त्यातनं एक जो फटीग आलेला आहे ना, म्हणजे मागच्या वेळी ही 7 टप्प्यात निवडणूक झाली, पण ती एका महिन्यात उरकली होती. एप्रिलमध्ये सुरू झाली आणि 11 मेला संपली पण, म्हणजे 7 आठवड्यात. बरोबर. आणि ह्या वेळेत 2 सलग महिने चालली आहे जी
त्याची कारणं हे जे सांगतात की मोदींना प्रचाराला वेळ मिळावा, पण मग मोदींना मिळतो तसा शरद पवारांनाही बरोबर, मिळतो, खरी. राहुल गांधीलाही मिळतो. ते काय दुधारीच आहे, शस्त्र आहे. ते काय म्हणजे केवळ मोदीच वापरू शकतो असं नाहीये, तुम्ही सभा घेऊ शकता. बरोबर, पण मुळात त्यामुळे लोकांमध्ये तो जो एक फटीग आलाय, तिथे कुठेतरी टक्का घसरण्याची मोदींना भीती वाटते. ओके. पण राम मंदिराच्या बाबत हा इश्यूवर नेमकं म्हणजे विशेषतः ध्रुवीकरण किंवा हिंदू असणं म्हणजे आपण अँटी हिंदू होणार नाही, हा काँग्रेसला कधी ना कधी विचार करावा लागेल की कशा पद्धतीने आपल्याला पूर्वीप्रमाणे प्रोजेक्ट करायचं. ओके. नेहरू, इंदिरा गांधी इथपर्यंत काँग्रेस किंवा इव्हन नरसिंहरावांच्या काळात सुद्धा काँग्रेस ही प्रो हिंदू नसली तरी अँटी हिंदू नव्हती, प्रो मुस्लिम असली तरी अँटी हिंदू नव्हती. आपल्या जनतेला प्रो मुस्लिम असणे एक वेळ चालतं, पण अँटी हिंदू होऊन चालत नाही. म्हणजे बहुसंख्याकांच्या बहुसंख्याकांच्या विरोधात. अतिविरोधात हे कुठेतरी त्यांना सॉल्व करायला हवं आहे. आणि लिडरशिपचा प्रश्न आहेच. म्हणजे राहुल गांधींसारख्या तरुण माणसाने म्हणजे माओवाद किंवा आपले जुनी रशिया म्हणजे शीतयुद्धातली रशिया आणि माओ काळातला चीन असली धोरणं घेऊन बोलणं हे मला चुकीचं वाटतं. आणि त्याच्यापेक्षा त्यांनी नरसिंहराव आणि मनमोहन सिंगांची जी धोरणं ज्याने भारत खरा श्रीमंत झाला आहे ती अधिक कार्यक्षमतेने अंमलबजावणी करण्यात मोदी कसे कमी पडले आणि आम्ही कसे त्यात फरक करू शकू हे त्यांनी सांगणं फार आवश्यक आहे. राहुल गांधींची आपण अनेकदा ऐकतो की जे सगळे सल्लागार आहेत फार नाही, त्यांच्यात एकसुरीपणा फार आहे. बरोबर. कुठेही ते एकच बोलत आहेत. अदानी, अंबानी, तुमच्या ह्याच्यात हे किती मीडियामध्ये मग तुमचा मालक कोण, तो कुठल्या जातीचा आहे, घातक. म्हणजे तुम्ही जितनी आबादी उतना हक. मग त्या मीडिया हाऊसमध्ये विचारलं ना, तुमच्या मीडिया हाऊसमध्ये किती काय, म्हणजे उद्या तुम्ही पॅनलिस्टमध्ये पण बघाल किती कोण कुठल्या किती प्रतिनिधित्व, हे फार हे होतं ना. ही काही चांगली इकॉनॉमिक पॉलिसी नाही. तर त्यांच्या भोवती जे काम करणारे ते कसं त्यांना सल्ला देत नाहीत किंवा काय सल्ला देतात. किंवा जात न्याय जनगणनेचा जो मुद्दा तिन्ही राज्यांच्या विधान जनगणना करणं मी समजू शकतो, बरोबर. पण तुम्ही जितनी जाती उतना हक म्हणाल ना तर सगळ्यांनाच प्रश्न येईल ना. मग ब्राह्मणांना पण देणार का 4% जागा सरकारमध्ये द्याव्या लागतील. आणि त्यांनी पुन्हा समानतेचा जो आपला मुद्दा आहे त्याच्या विरुद्ध सगळं जातं. जातीने आहे तुम्ही देणं हे काही पुन्हा समानता म्हणजे कुठली, इक्वेटी ऑन व्हॉट बेसिस. म्हणजे उद्या तुम्ही म्हणाल सगळ्या कलेक्टर पोस्ट आहे त्या सगळ्या जातींना समान वाटायच्या का? बरोबर. कसं करणार? इट इज म्हणजे जगात कुठे शक्य झालं? अनागोंदीशिवाय दुसरं त्याला काही. एक्झॅक्टली. बरोबर. एक्झॅक्टली. आणि दुसरं कसं की तुम्ही जितके अँटी बिझनेस व्हायला लागाल तर लोक गुंतवणूक. आज मोदींना मेजर प्रश्न काय तोच आहे ना, रोजगार का मिळत नाही? कारण खाजगी गुंतवणूक वाढत नाहीये. टॅक्स कंपल्शन इतकं जोरात वाढलेलं आहे त्यामुळे आपल्या व्यावसायिकांची कोंडी होते थोडी. बरोबर. तेव्हा मला वाटतं मोदींसाठी योग्य शब्द छुपे समाजवादी आहेत. ते आहेतच 100 छुपे काय म्हणजे त्यांची सगळी धोरणं ही समाजवादी धोरणच आहेत. आर्थिक धोरणं म्हणून म्हटलं. आणि राजकारणातली लोहियावादी आहेत. म्हणजे वेगवेगळ्या जातींना एकत्र करायचं, काँग्रेसच्या विरोधात उभं करायचं. एक त्यांचं धोरण म्हणजे प्रत्येक राज्यातली जी मोठी जात असेल, यादव आहेत, मराठा आहेत किंवा दुसरी असेल, त्याच्या विरोधात छोट्या जातींची मोड बांधायची. बरोबर. आणि त्यांना चॅलेंज करतो. उत्तर प्रदेशात तसं त्यांनी केलं. जाट आणि यादव यांच्या विरोधात त्यांनी बाकी बांधल्या. बिहारमध्ये तसंच केलं. महाराष्ट्रातही तसंच ओबीसी आणि पण तिथे गोची झाली आता त्यांची की मराठा आणि ओबीसी याच्यात काय निवड करायची. त्यामुळे त्याच्यात ते लोहियावादी आहेत, इकडे समाजवादीच आहेत आणि विचारात मात्र हिंदुत्ववादी आणि असे आहे. असं ते कॉम्बिनेशन आहे. सर आता मुलाखत शेवटच्या टप्प्यात आपण आहोत की खरोखरीच मोदींचं जो रिटर्न जो भाजप दावा करते 400चा प्लसचा नारा ते देत आहेत, तर हा पुन्हा कार्यकर्त्यांसाठी आहे की प्रत्यक्षामध्ये भाजपला तसं काही जाणवत आहे? मुख्यतः कार्यकर्त्यांसाठीच. ओके. त्यांना उद्युक्त करणं. मला वाटत नाही 400 पार करते. त्यांना राजीव गांधींचं रेकॉर्ड तोडायचं नाही, मला अजिबातच ते कोणालाच तोडता येणार. ते एक्सेप्शनल होतं. म्हणजे ते ज्याला ब्लॅक स्वान ही म्हणतात ना तशी ती होती. कारण तेव्हा पहिल्यांदा एक लक्षात घेतलं पाहिजे आणि हे याने अरुण नेहरूंनी सांगितलं होतं राजीव गांधीला की हे हिंदू वोट कन्सॉलिडेशन आहे. ओके. आणि त्यामुळे तुम्ही कारण शिखांच्या ह्याच्यानंतर जो एक मोठा देशासमोर प्रश्न निर्माण झाला की इंदिरा गांधींच्या हत्येनंतर एकूण सगळ्या सुरक्षेचा आणि सगळ्यात नाही हिंदू कन्सॉलिडेट नाही तर विदाऊट हिंदू कन्सॉलिडेशन तुम्ही इतक्या जागा मिळवूच शकत नाही या देशात. 80% जिथे जो समाज आहे त्या समाजाने जास्तीत जास्त मतदान केलं तरच तुम्ही 400च्या वर जाऊ शकता. बरोबर. ते तेव्हा झालं आणि ते केवळ इंदिरा गांधींच्या निर्गुण हत्येमुळे झालं. ते वातावरणच पूर्ण वेगळं झालं आणि म्हणून ते तितक्याच झपाट्याने खाली आलं. म्हणजे पुढच्या 4 वर्षात ते राजीव गांधींना कोलांड्या उड्या इकडे तिकडे कराव्या लागल्या. पण
मला असं वाटतंय की अजूनही ते 300च्या आसपासच भाजप हा होतोय आत्ताच्या घडीला. कदाचित त्याहून सुद्धा खाली येतील, बहुमत मिळू शकेल. पण NDA 340 वगैरे कदाचित जाऊ शकेल. भाजपला एकच आता हे आहे, मी म्हटलं तसं महाराष्ट्रात खड्डा आहे, हो तो खड्डा भरून काढायची संधी त्यांना त्यांच्या दृष्टीने आता महत्त्वाचा पट्टा आहे तो वरपासून सुरुवात केली पूर्वेकडनं तर पश्चिम बंगाल, त्याच्यानंतर ओरिसा, त्याच्यानंतर आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ. कर्नाटकातही फटका बसायचा थोडा प्रश्न आहे. प्रश्न आहे की ते उत्तर प्रदेशात ज्या उरलेल्या जागा आहेत त्यातल्या किती आणखी घेतात. म्हणजे मागच्या वेळेला त्यांना ज्या 62 मिळाल्या होत्या, 18 जागा ज्या कमी आहेत त्यातल्या किती मिळवतात, पश्चिम बंगालमध्ये किती मिळवतात, 18वरनं आणखी किती घेतात, ओरिसात किती वाढवतात, तेलंगणामध्ये कशा पद्धतीने वाढवत आहेत, कारण तेलंगणात त्यांचा बेस चांगला आहे आणि BRS खूप मागे पडलं आहे. आंध्र प्रदेशात चंद्राबाबू बरोबर किती मिळवतात आणि तामिळनाडूत 2-3च त्यांच्या येतील, पण त्यांचा एक प्रेझेन्स 25%च्या वर ते जातील. केरळमध्ये एखादी जागा. तर हा पट्टा किती त्यांना मदत करतो आणि यातून किती, राजस्थानमध्ये 4 ते 5 जागा तरी त्यांच्या कमी होणार असं त्यांचेच लोक सांगतात. मध्य प्रदेश अजून त्यांचा सुरक्षित आहे, छत्तीसगड पण बऱ्यापैकी सुरक्षित आहे. त्यामुळे उत्तर भारतातले आधीचे गड पक्के ठेवणं, तिथे जो 90% स्ट्राईक होता तो ठेवणं, या सगळ्या मी वर्णन केलं त्या पट्ट्यातल्या काही भागामध्ये जो 60% स्ट्राईक होता तो 80वर नेणं आणि जिथे ते 5% पण नाही आहेत तामिळनाडू वगैरे, तिथे निदान 2-4-5 जागा मिळवणं, हे शक्य झालं सगळं गणित, तरच ते 300 ते 320 पर्यंत जाऊ शकतात. 400 नाही. हां, तरी सुद्धा ते 300 ते 320च जाऊ शकतात. आणि तिथे ज्या 222 जागा अशा आहेत की जिथे त्यांना 50%हून जास्त मतं मिळाली, 50+. म्हणजे तिथे अन्य पक्ष एकत्र आले तरी सुद्धा भाजप पुढे आहे. पण तशी स्थिती राहील असं नाही. त्यामुळे तिथे काँग्रेस त्यांना किती डेंट करतं. काँग्रेस 100च्या वर गेलं तर भारतात हे येणार 100%. हां, काँग्रेस 100च्या म्हणजे कोणालाच मिळणार नाही. भाजपला मग फार थोडं ही करावी लागेल. पण हे मी मगाशी सांगितलं ते गणित जर का बघितलं तर ते पुन्हा 280 ते 320 या रेंजमध्ये भारतीय जनता पक्ष येऊ शकेल. प्लस NDAच्या काय 21 जागा वाढून ते 340 पर्यंत जाऊ शकतात. व्यक्तिगत माझं मत 310 ते 320 NDA. भाजप तर 300च्या कदाचित आसपासच येईल असं मला वाटतंय. तर आपण इलेक्शननंतर सरांशी पुन्हा एकदा बोलूया. सर धन्यवाद, लेट्सअपशी संवाद साधल्याबद्दल. धन्यवाद, खूप बरं वाटलं. थँक्यू.